नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. दुहेरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता एका मुलीला टायर खेळता खेळता अर्णवचा फोन सापडतो. तेव्हा आता ती ईश्वरीला त्यावरून कॉल करते आणि हॅलो म्हणते. ईश्वरी विचारते की हा अर्णव सरांचा नंबर आहे आणि कोण बोलत आहे. तेव्हा ती मुलगी म्हणते की मी आता हा फोन माझा नाही, मी इथे टायर खेळत होते तेव्हा मला हा मोबाईल सापडला म्हणून त्या मोबाईलमधून मी हा कॉल केलेला आहे. तेव्हा आता ईश्वरी तिला म्हणते की तुम्हाला तेथील पत्ता सांगू शकतेस का. तेव्हा ती मुलगी मात्र तो पत्ता काही सांगते आणि तो पत्ता सांगितल्यानंतर आता ईश्वरी आणि आकाश हे सगळेजण मात्र आता देवघरात येतात. देवघरामध्ये रमाकांत बाबा यांची पूजा सुरू असते आणि ईश्वरी सांगते की आता एका लहान मुलीने अर्णव सरांच्या मोबाईलवरून कॉल केला होता आणि तो पत्तासुद्धा तिने मला सांगितला. आपल्याला लवकरात लवकर तिकडे जायला हवं. आणि त्याच वेळेस आता राकेशने हे सर्व ऐकलेलं असतं. राकेशला मात्र धक्काच बसतो. राकेश लगेच आपल्या गुंडांना फोन करतो आणि अर्णवला तेथून कुठेतरी बाहेर आता नेण्यासाठी सांगतो आणि त्याच वेळेस ते गुंड अर्णवला तेथे बांधून ठेवलेला आहे तर तेथून आता घेऊन म्हणजे दुसरीकडे सोडून देतात आणि त्याला तेथे ढकलून ते तेथून निघून जातात. आणि त्याच वेळेस ईश्वरी आकाश त्या मुलीच्या जवळ आलेले आहेत आणि ईश्वरी त्या मुलीला विचारते की अगं तू ह्या दादाच्या मोबाईलवरून कॉल केला होता, तो दादा इथे तुला जवळपास कुठे दिसला का. तेव्हा ती मुलगी इकडे तिकडे पाहत असते आणि शेजारीच मात्र आता अर्णव तेथे पडलेला आहे. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.